शरद पवारांच्या चेल्या चपाट्यांनी आता तरी सत्य स्वीकार करावं. 1994चा जो GR आहे तो GR अतिशय महत्त्वाचा आहे आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना तो GR काढण्यात आलेला आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी बाब अशी आहे की 1994 मध्येच शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना नॅशनल बॅकवर्ड कमिशनने प्रत्येक राज्याला त्या राज्यामध्ये राज्य मागास आयोगाची निर्मिती करून त्या राज्यामध्ये असणाऱ्या मागास जातींची यादी मागवण्याची जबाबदारी सुद्धा याच कालावधीमध्ये दिली होती. आणि त्या कालावधीमध्येच शरद पवारांनी हा 1994चा जो GR आहे तो दिलेला आहे. पहिला विषय याच्यामध्ये असा आहे की शरद पवारांच्या बद्दल नामदेव जाधव जे मागच्या दिवसांपासून बोलतायत त्यावर नामदेव जाधवांवर फक्त त्यांची वंशावळ शोधण्यासाठी, त्यांचं शिक्षण, ते कुठं प्राध्यापक आहेत, ते कुठं प्रोफेसर आहेत, ते कुठं काय आहेत हे शोधण्यापेक्षा शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना माझं हे सांगणं आहे, ते नामदेव जाधव कुठल्या शाळेमध्ये शिकले का शाळेत गेलेच नाहीत, हा तुम्ही केलेल्या चुकांचा क्रायटेरिया होऊ शकत नाही. आपण केलेली जी चूक आहे ती चूक मान्य करा आणि पुढं मराठा समाजाला आता तात्काळ आरक्षण कसं देता येईल यासाठी तुमच्या आदरणीय महोदयांना, मोदी साहेबांना जाऊन भेटायला सांगा. तुमच्या आदरणीय महोदयांचा आणि मोदी साहेबांचा स्नेह अतिशय चांगला आहे. त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल आणि आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्या मराठा बांधवांचा त्या मृत्यूचं काहीतरी चीज होईल आणि इथून पुढं कुठलाही मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणार नाही याची आता तरी काळजी घ्या. रोहित पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे अन्य कोणी लोक असतील यांनी नामदेवराव जाधव कुठं जन्माला, त्याचे नातेवाईक कोण, त्याचं कुळ काय, त्याचं प्रतिकूळ काय हे काढण्यापेक्षा नामदेवराव जाधव जे प्रश्न मांडतायत, जे मुद्दे मांडतायत त्या तुमच्या नेत्यांनी केलेल्या चुका आहेत. म्हणूनच कदाचित प्रकाश आंबेडकर शरद पवारांवर कधीच विश्वास ठेवत नाहीत. काही लोक फक्त बाळासाहेब आंबेडकर इगोइस्ट आहेत किंवा ते लोकांशी बोलत नाहीत म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत असतीलही. माझेही त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद होते, पण बाळासाहेब आंबेडकर शरद पवारांसोबत जे वर्तन करतायत ना ते वर्तन करण्याच्या लेवलचेच शरद पवार आहेत अशी माझी आज खात्री झालेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांबद्दल शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांमधले क्रायसिसचा विषय फक्त अकोल्याच्या लोकसभा निवडणुकीचाच एक विषय दाखवला जातो, पण जो व्यक्ती ज्या जातीत जन्मलेला आहे त्या जातीचा घात करू शकतो तो व्यक्ती कोणाचाही घात करू शकतो. एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी स्वतःच्या लोकांच्या न्याय हक्काच्या आड येणाऱ्या लोकांना सांगितलं होतं, तुम्ही मला ह्या खांबाला बांधून गोळ्या घातल्या तरी चालतील पण मी माझ्या लोकांचे न्याय हक्क आणि अधिकार सोडणार नाही, अशी भूमिका घेणारे आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे वारसदार म्हणून तुम्ही स्वतः घेता आणि स्वतःच्याच जातीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसता. यापेक्षा अजून दुर्दैवी बाब कुठे असू शकत नाही. देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही ही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते. नामदेवराव जाधवांना जितकं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तितकाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार शरद पवार आणि त्याच्या नातू पंतूला सुद्धा आहे. त्यामुळे नामदेवराव जाधवांसारख्या निर्भीडपणे भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीला आज पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागतं. या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे आता तरी शरद पवारांनी यावर चिंतन करून तातडीने प्रधानमंत्री मोदींसोबत जशी साखर आयात निर्यात करण्यासाठी किंवा सहकार क्षेत्रातील मोठ्या मोठ्या डीलिंग करण्यासाठी
अर्जंट बैठका घेतात तशीच मराठा आरक्षणासाठी एखादी बैठक घ्यावी आणि हा विषय एकदाचा निकाली काढून टाकावा. महाराष्ट्रातलं वातावरण तापवून नामदेवराव जाधवांचं कुळ वंश आणि लिंग काढून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. नामदेवराव जाधव जो प्रश्न सोडवा म्हणतायत तो प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात. चुका झाल्यात हे मान्य करण्यासाठी सुद्धा माणसाचं काळीज लागतं. कारण तुमच्या एका चुकीमुळं इथे हजारो लोकांचे काळीज, घरदार, संसार उद्ध्वस्त होत आहेत. ते वाचवा. इतिहासामध्ये जे झालं ते आपण आता त्यावर बोलून फायदा नाही, पण भविष्यात तरी कदाचित असं होणार नाही यासाठी शरद पवारांनीच स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन नरेंद्र मोदींना बोलून अनुसूचित जातीच्या आयोगाला बोलून हा सगळा विषय एकदाचा मिटवून टाकावा हीच या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा आहे.